नमस्कार मंडळी, आपलं कलियुगाचा वारा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दिसायला लाकडासारखी आणि ठोक्याची नाही गंती हे आपण थंबनेल दिलेले, पण ह्या थंबनेलला स्टोरी कशी अनुसरून आहे, कशी लाकडासारखी जी तुम्हाला थंबनेल मध्ये जी स्त्री दिसते तीच ती आरोपी महिला सारिका आहे. ही सारिका आणि तिचा नवरा अर्जुन ट्रेवत हे आपल्याला ओळखून घेतले म्हणजे सारिका ओळखून घेतली म्हणजे तुम्हाला स्टोरी कळायला सोपी जाईल. कारण आपल्याजवळ टाइम कमी आहे, त्याच्यामुळे वेळ कमी, मोठा व्हिडिओ आपण टाकू शकत नाही सध्या. त्याच्यामुळे आपण लहान व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी महिला सारिका आणि यांचा अर्जुन रेवत यांचा 1 वर्षापूर्वी यांचा विवाह झाला. हे विवाह घरच्या संमतीनुसार झाला, पण अर्जुन रेवत हा एका पायाने अपंग असल्यामुळे आणि एक काळा काळा सावळा आणि अपंग पण उद्योग करत होता. म्हणजे त्याच्या घरी किराणा होता, सामान उदरनिर्वाह चालवत होता. या हिशोबानं त्याचं चांगलं सुरू होतं. पण हिच्या सोबत लग्न झाल्यानंतर हिला तो काही पटत नसे, पण तिचं पहिलंच एका जणासोबत प्रेमी संबंध होते. कारण की जो अर्जुन रेवत आहे याच्यासोबत त्याचे प्रेम संबंध होते. कारण हाच व्यक्ती ह्या स्टोरीचा मेन भाग आहे. कारण का की ह्या स्टोरीचा सर्वात मेन पार्ट तोच आहे, कारण की उकाला करणारा तोच. तर बघूया काय होतंय. तर ही जी सारिका आहे ही काय करायची, सतत त्याच्यासोबत भांडणं करायची, सतत कुराबोर करायची. कारण की तो काळा सावळा होता, ही दिसायला थोडी जरा बरी होती आणि त्याच्यात तो अपंग होता. हिला तो पटत नशी. तर तिनं काय केलं, 1 वर्ष 6 महिने बघितलं तर त्याच्यातून काहीतरी कमतरता, त्याची शारीरिक कमजोरी, त्याच्यानंतर त्याची राचा टायमिंग वगैरे याच्यात जरा फरक जाणवला. मग तिनं काय केलं, आपल्याच घराजवळ असलेला जो एक मुलगा, एक तरुण आहे, ज्या तरुणाचं नाव आहे कुलवाला विजय, वय वर्ष 22. याला तिनं प्रेमाचा जाळ म्हणजे आपला प्रेम मानता येईल, पण प्रेम नाही, फक्त एक लालूच दिली म्हणजे अनैतिक संबंध प्रस्थापित त्याच्यासोबत केली. ते पण संबंध किती दिवस केलेत, 8 ते 10 दिवसाचे फक्त. त्याच्यातही ठोकाठोकी, बिना कंडोमचं रंगारंग कार्यक्रम, फार कपडे विस्कटून टाकाटाकीचा कार्यक्रम त्यांनी केला. 8 दिवसातून कमीत कमी 8 ते 9 वेळेस त्याशी शारीरिक संबंध लगातार घेतले. पण तिनं त्याला सांगितलं की मला माझा नवरा म्हणजे वरील आपला जो अर्जुन रेवत आहे हा मला त्रास देतोय, मारहाण करतोय आणि याचा तू कायमचा काटा जर काढला तर मी तुझीच कायमची होईल. तरी पण तुला मी माझ्या जवळचे 2 लाख रुपये आणि 5 तोळे सोनं देते, फक्त याचं कांड करायचं. मग यांनी बैठक ही त्यांनी 10 तारखेला बैठक घेतली आणि तिथंच ठरवलं की बाबा आता आपल्याला नवऱ्याला आपल्याला मारायचंय. तर तिनं सांगितलं की बाबा आपल्या गावापासून हुबळीपासून 25 किलोमीटर अंतरावर एक इच्छापूर्ती मंदिर आहे. इच्छापूर्ती देवीच्या दर्शनाला घेऊन जाऊ आणि तिथून वापस येताना हुबळी नदीला मालप्रभा या नदीला जर पूर आला तर त्या पुला तिथं टाकू, असं त्यांचा प्लॅन झाला. तर त्यांनी तसंच केलं. 12 सप्टेंबर 2025 हा दिवस उगवला. हा दिवस उगवल्यानंतर तिनं सांगितलं की आपल्याला नवऱ्याला सांगितलं आपल्याला देवदर्शनाला जायचंय. देवदर्शनाला जायचं म्हणल्यानंतर गाडी ॲटो केली, ॲटोत बसली याची अर्जुन रेवत आणि त्याची पत्नी सारिका रेवत, हे 2 जण ॲटोत बसले आणि ॲटो चालक हाच कुलवाला विजय, वय वर्ष 22. हा ॲटो स्वतःचे असल्यामुळे तो त्याच्यात बसला आणि निघाल्यानंतर तिथं गेले, दर्शन गिर्शन घेतलं आणि वापस येताना ते सांगितलं बाबा इथं आपण फोटो गिटो सेल्फी गिल्फी काढू. त्याच्यामुळं त्यांनी बघितलं आणि रोडून रहदारी सुरूच होती, ज्या वाहनाची ये जा सुरूच होती. वाहनाची ये जा सुरू असताना तेवढ्यात त्याच्यात काय झालं की वाहनाची अशी थोडी पतलाई त्याच्यात जाणवली. त्यांना पतलाई जाणवल्यानंतर तिनं काय केलं, तिनं धरलं आणि त्या 2 जणांनी धरलं. दोघा जणांनी उचलून त्याला नदीच्या पुलावून खाली फेकल्यानंतर कुल्लूवाला विजय आणि सारिका यांनी फेकल्यानंतर इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नव्हतं. आणि वाहत असल्यानंतर दांगडू केला, कांगावा केला की बाबा माझा पती कटाऱ्यावर चालली आणि त्यांचा तोल जाऊन ती नदीत पडली. तेवढीच बातमी पोलीसवाल्यांना कळाली. पोलीसवाले तिथं आले, त्यांनी बघितलं, सर्वांनी शोधाशोध केली. 1 दिवस चालला शोध, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, शोध काही लागला नाही. पण 3 दिवसानंतर 12 सप्टेंबरला ही घटना घडली आणि 15 सप्टेंबरला
3 दिवसानंतर सापडले. 15 सप्टेंबरला त्यांना ते सापडून आले. तर हा सापडून आला कुलशिरा हे गाव आहे. तिथून नदीच्या मालाप्रभा या नदीच्या काठावर कुलशिरा हे गाव आहे. ह्या गावात त्यांना 30 ते 40 किलोमीटर अंतरावर एका झोडपात त्याची बॉडी तिथं सापडून आली. त्यांनी ती बॉडी पंचनामा केला, पोस्टमार्टम पीएम केलं आणि पीएम केल्यानंतर त्यांनी ती बॉडी अंत्यसंस्कार तिच्यावर केले. पण अंत्यसंस्कार झाले काहीच नाही. असं कोणाला काही कळालं नाही की बाबा हे नेमकं घटना काय घडली असेल, कशी घडली असेल, काहीच नाही. असं कोणाला असं वाटलं फोटो काढण्यासाठी गेला आणि आपला तोल जाऊन तो खाली पाडला. पण खाली पाडलाय का काय झाले हे काही कळालं नाही. पण हिनं काय केलं, सारिकानं तिचा जो पहिला प्रेमी होता, पहिला प्रेमी म्हणजे लग्नाच्या अगोदरचा जो प्रेमी होता त्याला तिने सांगितलं होतं, एक तर मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे, तू माझ्या सोबत लग्न कर, कारण की मी माझा नवरा मारलाय आणि असा असा मारलाय. तर याला सेकंड हँड माल घ्यायचाच नव्हता ना. सेकंड हँड कोण घेणार आहे तुम्ही मला सांगा, कोण घेणार आहे सेकंड हँड? एकदा बाईचं भांडे काचच्या भांड्यासारखं असतं, एकदा टिचलं त्याला किंमत नसते. जोपर्यंत भांडं शाबूत आहे तोपर्यंत त्याला किंमत राहते. एकदा भांडं फुटल्यानंतर किंवा टिचल्यानंतर चिर गेल्यानंतर त्या काचेच्या ग्लासाला किंमत राहते का? नाही राहणार. तर तसंच बाईचं चारित्र्य असते. एकदा तिला तडा गेला म्हणजे तिच्या नवरा, त्याच्यानंतर ह्यो कुल्लूवाला विजय हे त्याला माहित होते. मग तो कस काय लग्न करणार आहे? त्यानं डायरेक्ट ती खबर त्याच्या नातेवाईकाला सांगितली. तर नातेवाईकांना लक्ष न दिल्यानंतर यानं पोलीस स्टेशनला सांगितलं. पोलीस स्टेशनला एक कॉल करून सांगितलं की बाबा अशी अशी घटना घडलेली आणि हिनं खून केलेला आहे. ज्यावेळेस या दोघा जणांना आरोपींना त्यांनी उचललं आणि ज्यावेळेस खाक्या दाखवल्या, पहिले त्यांनी उडवडीची उत्तरं दिली, इकडचे दे, तिकडचे दे, असं दे, तसं दे. पण ज्यावेळेस खाक्या दाखवतात ते दोघं जण बोलू लागले, पोपटासारखे बोलले. आणि तिनं सारिकानं सांगितलं, कबूल केलं की ह्यो प्लॅन माझा होता. आणि कुल्लू विजयन सांगितलं, ज्यावेळेस मी ते कोणी वाहन नव्हते त्यावेळेस मी उचलून नदीत फेकून दिलं. नदीत फेकल्यानंतर मला ही सुपारी 2 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोनं मिळालेलं होतं. आणि त्याच्यानंतर 8-9 दिवस माझे शारीरिक संबंध पण चालू होते. ही माझी खंडणी दिली की बाबा मला मारण्याची सुपारी दिली म्हणून मी याचा खून केलाय. सांगा याच्यातून काय भेटलं? अपंग होता, हिला कोण मारायला सांगितलं होतं? अपंग होता, याच्या जीवनात काय आली. त्याच्यानंतर हिनं हे असंच करायचं होतं. पहिलंच घरच्या सांगायचं असतं की मला लग्न करायचं नाही. काय म्हणून मारलं हिनं? का मारलं? याच्या पाठीमागे रिझन काय आहे? ते तुम्हाला मी सांगतो. हिला त्याची संपत्ती पण पाहिजेत होती. संपत्ती म्हणजे त्याच्या घरी 9-10 एकर असलेली जमीन, त्याचं दुकान आणि हे सर्व तिचे पैसे वगैरे तिला सर्वच लागत होती. पण नियतीचा खेळ असतो हा, कधीच कोणाला जात नाही. जशी करणी तशी भरणी. कारण आता इथं जाणारे 20 वर्षापर्यंत आहात दोघं पण. ज्यावेळेस 20 वर्षाची होईल, आता तिचं वय 27 वर्षे. विचार करा, 27 वर्षे. वयाच्या 20 वर्षानंतर आता पहिली जन्मठेप ही 14 वर्षाची होती. हिला फाशी होणार नाही, पण आता हिला जन्मठेप नक्की होणार आहे. जन्मठेप झाल्यानंतर हिचं वय त्यावेळेस 47 वर्ष राहील. 47 वर्षाच्या वयात तिचे खरं शरीर तसं राहणार आहे का? हिच्या शरीरावर सुरकुत्या येणार आहे? पहिल्यासारखा जवानी राहील का? हिच्या सोबत कोण भेटणार आहे? काय होणार आहे? हा जो 22 वर्षाचा आहे हा काय राहणार आहे? 44 वर्षाचा येणार आहे. काय राहणार आहे त्याचं? त्याची जिंदगीत अंधारमय. त्याच्यामुळं वासनापासून दूर राहा आणि असले कांड पासून दूर राहा. कारण हे फक्त प्रेम नाही, ते हे फक्त वासनेचा खेळ आहे. हेच आपल्याला. आणि जर स्टोरी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.